हाय हॅलो नमस्कार. गायत्रीच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. लव्ह मॅरेज करण्याचा एक फायदा म्हणजे मला खूप समजूतदार व सपोर्टिव्ह नवरा भेटला आहे. संसारामध्ये भाकरी अर्धी असेल तरी चालेल, पण ती भाकरी सुखाने खाऊ देणार लाईफ पार्टनर निवडा. पैसा हा फक्त सुविधा पुरवतो, पण आपल्या मनाला शांती हा योग्य व्यक्तीच देतो. सो लाईफ पार्टनर निवडताना खूप विचार करून निवडा. हा व्लॉग फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही आहे, हा आमच्या आयुष्याचा खरा मोमेंट आहे. लव्ह मॅरेज सोपी नसते, स्पेशली जेव्हा सगळे विरोधात असतात. जर तुमचं प्रेम खरं असेल ना, तर एकमेकांचं रिस्पेक्ट करा, पेशन्स ठेवा आणि शक्य असेल तर घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. होप एक दिवस सगळं ठीक होईल. मला वाटलं लग्नानंतरची लाईफ खूप डिफिकल्ट असते, पण इथे सगळं उलटं. माझी सासू आणि सासरे इतके सपोर्टिव्ह आहे की बस कधी. ते बोलतात तू कर, आम्ही आहे. ते इतके जीव लावतात ना मला. आणि माझे सासरे नेहमी मला मोटिवेट करत असतात. त्यांच्यामुळे घरात पॉझिटिव्ह वातावरण असतं. लव्ह मॅरेज सक्सेसफुल होण्यासाठी फक्त कपल नाही, तर फॅमिलीचा खूप सपोर्ट महत्त्वाचा असतो. जर तुम्हीही लव्ह मॅरेज करत असेल तर किंवा फ्युचरमध्ये प्लॅन असेल लव्ह मॅरेज करण्याचा, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कुटुंबाला वेळ द्या, त्याचा आदर करा आणि प्रेमाने सगळं जिंकता येतं. मला तर सगळेजण बोलायचे, काय करणार आहे लव्ह मॅरेज करून, चांगलं नाही होणार तुझं. पण आता जे बोलले होते ना, चांगलं नाही होणार तुझं, तेच लोक बोलतात की किती चांगलं झालं आहे गायत्रीचं. माझं तर स्वतःचं मत आहे की सगळ्यांनीच लग्नानंतरची लाईफ चांगली जगा. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.